रायगड, पुणे घाटमाथा आणि साताऱ्यामधल्या घाटमाथ्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी, तर ठाणे, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्याला येलो अलर्ट. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी 4ही धरणं भरली. भीमा खोऱ्यामधील लहान मोठी 16 धरणं भरली. खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये सध्या 29.5 टीएमसी पाणीसाठा जमा. पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला. पुण्याच्या खडकवासला धरणातून 6000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पावसाचा जोर कमी झाल्यानं विसर्ग कमी. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार. राज्यामध्ये पावसामुळे जुलै महिन्यात 167 जणांचा मृत्यू. आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालातून माहिती समोर. विजेचा शॉक लागून 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. गडचिरोलीमधील एटापल्ली तालुक्यामधल्या बांडिया नदीवरील कोठी कोरणार पूर हा मुसळधार पावसामुळे खचला. अवघ्या 3 वर्षांपूर्वी 4 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल खचल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपामध्ये बुजवले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून खड्डे बुजवण्याचं काम. प्रवाशांकडून कायमस्वरूपी खड्डे बुजवण्याची मागणी. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्याची TV9 मराठीनं बातमी दाखवली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 5000च्या लाचेची मागणी. लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात. महानगरपालिका झोन क्रमांक 7 कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी. पावसाळ्यामध्ये सागरी मासेमारीला बंदी असूनही चोरट्या मार्गाने मासेमारी करणाऱ्यावर कारवाई. रायगडच्या उरणमध्ये तब्बल 7 मासेमारी बोटींवर दंडात्मक कारवाई. मत्स्य व्यवसाय विभागाचा दणका. अकोला शिक्षक बदली घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई. चौकशीमध्ये 136 शिक्षक दोषी आढळले. 33 शिक्षक निलंबित, तर 65 शिक्षकांची वेतनवाढ रोखली. उर्वरित दोषी शिक्षकांवरही कारवाईची शक्यता. शिक्षक बदली घोटाळ्यामुळे शिक्षण विभागामध्ये खळबळ.